नमस्कार. story.comच्या या नव्या मुलाखतीत तुमचं स्वागत. मी विशाल. आपण वेगवेगळ्या मतदारसंघातले व्हिडिओज पाहिल्यानंतर आज एक थोडा वेगळा विषय. आज मी मुलाखत घेतोय ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची. गेल्या काही दिवसातल्या घडामोडी, निकालानंतरचं त्यांनी जे वेगवेगळ्या ठिकाणी विश्लेषण केलं त्याच्यावर मी बोलणार आहे. मराठवाड्यात, महाराष्ट्रात ओबीसी फॅक्टर कसा चालला, निवडणुकीनंतर एका हाके फॅक्टरची जी चर्चा होती तो हाके फॅक्टर नेमका कसा राहिला निवडणुकीमध्ये, आणि बीड जिल्ह्यातली सुद्धा एक घडामोड आहे सुरेश धस यांच्या वक्तव्याबाबतची, त्याच्यावर सुद्धा मी त्यांना विचारणार आहे. हाके सर, आपलं खूप खूप स्वागत आहे मुलाखतीमध्ये. मुलाखतीला सुरुवात करण्यापूर्वी मला एक वेगळा प्रश्न आहे. तुम्ही प्रत्येक मुलाखतीत पांढरा शर्ट घालत असतात, आज काळा शर्ट घालण्याचं कारण काय? खरं तर काळा शर्ट आज घालण्याचं कारण असं आहे, काळा रंग हा विद्रोहाचं प्रतीक आहे. आज रोजी जरी महाराष्ट्रामध्ये आम्ही सत्ता बदलण्यात किंवा सत्तेच्या बाजूनं आम्ही एका सर्टन लिमिटला यशस्वी झालेलो आहोत, परंतु अजूनही या महाराष्ट्रामध्ये आपल्याला खूप मोठी क्रांती घडवायची आहे, विद्रोह करायचा आहे. विद्रोहाचं बंडाचं प्रतीक म्हणजे काळा रंग आहे आणि इथल्या व्यवस्थेमध्ये लक्ष वेधून घेण्यासाठी हा काळा रंगाचं प्रतीक विद्रोहाचं प्रतीक आहे. आणि ते प्रतीक म्हणून मी आज तुमच्या आग्रहाखातर, खरं तर माझ्या मित्रानं मला हा शर्ट दिलेला आहे आणि हा शर्ट मी पहिल्यांदा घालतोय आणि पहिल्यांदा मुलाखतीलाही सामोरं जातोय. खरं तर मी पांढरे कपडे घालणारा, एक सोबर ड्रेस कोड असणारा मी कार्यकर्ता आहे, पण आज विद्रोहाचं प्रतीक म्हणून मी काळा शर्ट घातलेला आहे. मला पुढचे काही प्रश्न विचारायचे निवडणुकीबाबतचे, पण त्या बाबतीत आता एक रिसेंटची घडामोड आली आहे. मुख्यमंत्री पदाबाबत राज्यात जी काही चर्चा सुरू आहे, देवेंद्र फडणवीस की एकनाथ शिंदे, तुम्ही गेल्या 2 वर्षात जे ओबीसी आंदोलन पाहताय ते डोळ्यासमोर ठेवलं तर तुम्हाला या महाराष्ट्राचं नेतृत्व कोणाकडे असायला हवं असं वाटतं? नाही, आत्ताचा विषय असा आहे की मला काय वाटतं, याच्यापेक्षा या महाराष्ट्रामध्ये ज्या माणसाच्या जास्तीत जास्त सभा झाल्या, ज्या माणसाच्या अपिलाला इथल्या जनतेनं भरभरून प्रतिसाद दिला, ज्या माणसाचा फोटो निवडणुकांमध्ये वापरला गेला, त्याच्या नावानं सरळ सरळ मॅन्डेट असताना, पब्लिकची इच्छा असताना तुम्ही त्या माणसाचं नाव कसं काय बाजूला सारू शकता? समजा आत्ताचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, त्यांचंही काम चांगलं आहे, मी नाही म्हणणार नाही, पण शेवटी लोकशाहीमध्ये संख्येला किंमत असते, संख्येला महत्त्व असतं लोकशाहीमध्ये. आणि देवेंद्र फडणवीसांच्या बाजूनं या महाराष्ट्रामधलं समाजमन असताना त्यांचं नाव नाकारण्याचं कुठलंही कारण नाही. ना सत्तेमध्ये कुठं तडजोड करायची आहे, ना संख्येबाबत तडजोड करायची आहे, ना कुठं काहीच संबंध नाही. त्यामुळे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, मला वाटतं माझ्या अंदाजानं, या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पब्लिकचा जनादेश तुम्ही कसं नाकारू शकता? त्यामुळे देवेंद्र फडणवीस असतील, असायला हवेत. आणि ओबीसींच्या प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आमचा डायरेक्ट कनेक्ट फडणवीस साहेबांशी आहे आणि फडणवीस साहेबांकडून आम्हाला ओबीसींना खूप मोठ्या अपेक्षा आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आम्हाला फडणवीस असावेत असं म्हणायला काहीही हरकत नसावी. यानंतरचा एक प्रश्न म्हणजे, या निवडणुकीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मतदान झालं, आजवरचं सर्वाधिक मतदान आपण याला म्हणू शकतो गेल्या 40-45 वर्षातलं. हे वाढलेलं मतदान कोणाचं होतं? अर्थात एक लाडकी बहीणचा मुद्दा आहेच, पण या निवडणुकीमध्ये ओबीसी फॅक्टरची चर्चा झाली आणि त्यात हाके फॅक्टरची चर्चा सुद्धा व्हायला लागली. नाही, विषय असा होता की महाराष्ट्र असो मराठवाडा असो, मराठवाड्यात ओबीसी हा फ्रंटला होता, डायरेक्ट स्टेजवर होता, परंतु पश्चिम महाराष्ट्र, खानदेश किंवा उर्वरित महाराष्ट्रामध्ये ओबीसी फॅक्टर हा बिहाइंड कर्टन होता. आणि त्याचा अंदाज महाराष्ट्रामध्ये ना शरद पवारांना आला, ना जरांगेंना आला, ना मराठा कार्ड खेळणाऱ्या पुढाऱ्यांना आला आणि तो खूप मोठा अंडरकरंट होता. निवडणुकीच्या अगोदर मी अनेक माझ्या प्रेसमधून, पत्रकार परिषदामधून मी सांगितलेलं होतं की हरियाणा पॅटर्नपेक्षा दुप्पट पॅटर्न महाराष्ट्रामध्ये आहे, कारण गावगाड्यामधला ओबीसी, कारण माधव हा फक्त भाजपच्या बाजूने आजपर्यंत जायचा, उघड जायचा, पण त्या माधवला चिकटूनच या महाराष्ट्रामधला 12 बलुतेदार, आलुतेदार, भटके विमुक्त जाती जमाती ही सगळी माणसं ओबीसी म्हणून एक झाली आणि त्यांनी त्यांचा इन्फ्लुएन्स या निवडणुकीमध्ये दाखवला. या निवडणुकीमध्ये जिथे जिथे ओबीसी नेते पाडायचं ठरलं होतं तिथले सगळे ओबीसी नेते निवडून आलेत. या निवडणुकीतला गेम चेंजर मुद्दा काय होता? कारण लोकसभेमध्ये काही ओबीसी नेते पडले, काही म्हणजे खूप मोठे मोठे नेते पडले पंकजा मुंडेंसारखे, पण या निवडणुकीमध्ये वातावरण फिरण्याचं कारण काय होतं? हे बघा, आपल्या नेत्यांना डावललं जातंय, आपल्या नेतृत्वाला टार्गेट केलं जातंय, ओबीसीची भूमिका घेणाऱ्या माणसांवरती हल्ले होत आहेत. हे महाराष्ट्र गेलं वर्षभर पाहत होता. बघून घेईन, सुपडा साफ करीन, नायनाट करीन, असं एकेरी भाषेमध्ये, शिवराळ भाषेमध्ये एक माणूस उठसूट या महाराष्ट्रामध्ये पत्रकार परिषदा घेत होता. त्याला ओबीसीच्या मनामध्ये ओबीसीने ही रिॲक्शन आपल्या ह्या मतपेटीतून दाखवून दिलेले आहे आणि ओबीसीनी ठरवलेलं होतं
तुम्ही आजही आता निवडणुका संपलेल्या आहेत, जे पराभूत झालेत शरदचंद्रजी पवारांनी आणि रोहित पवारांच्या टीमनं अनालिसिस करावं, आमच्या वाड्यावरती वस्त्यावरती जावं, यांनी कुणाला मतदान दिलं, नुसतं 50-60% नव्हे, 70-80% मतदान ओबीसीनी हे ओबीसीना मतदान केलंय. मी अनेक पुरावे कुठल्याही विधानसभेमध्ये चला, आमच्या बंजाराच्या तांड्यावरनं, धनगरांच्या वाड्यावरून, वंजारी समाजाच्या वस्त्यावरून, गावगाड्यातल्या 12 बलुतेदार आलोतेदारांकडे चला, तुम्हाला मी मतदान दाखवतो आणि किती पर्सेंटेज कोणाच्या बाजूने गेलं. खरं तर जरांगे पाटलांना वेळोवेळी आम्ही या लोकांना कन्व्हिन्स करण्यात यशस्वी झालो की जर परत जरांगे म्हणतोय तसं झालं, लोकसभेप्रमाणे झालं तर आपलं आरक्षण संपलेलं असेल, आपलं पंचायत राजमधलं आरक्षण संपलेलं असेल आणि मग बेकायदा मागण्या करणाऱ्या माणसांचा आवाज जर मोठा होणार असेल तर तुमचा आमचा आवाज, तुमचा आमचे हक्काधिकार संपतील. हे मी 61 सभा या महाराष्ट्रामध्ये घेतलेले आहेत आणि आम्ही वेळोवेळी सांगितलेलं आहे. मी काही वंचितच्या उमेदवारांना पाठिंबा दिला होता, आम्ही स्वतः काही अपक्ष उमेदवार उभे केलेले होते आणि आम्ही त्या सभा घेत होतो. आम्ही जरांगेसारखं शेपूट वगैरे घालून पळालेलो नाही किंवा जरांगेसारखं आम्ही तुम्ही बघा आणि येवला 288 पैकी फक्त येवलाच सापडला जरांगेना, ते येवलेला गेले. आम्ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये गेलो, नांदेडला गेलो, लातूरला गेलो, परभणीला गेलो, बीडला गेलो, छत्रपती संभाजीनगरला गेलो, सांगलीला गेलो, सोलापूर जिल्ह्यामध्ये गेलो, पुणे जिल्ह्यात गेलो, सातारा जिल्ह्यात गेलो. आम्ही प्रत्येक ठिकाणी गेलो. काही ठिकाणी डायरेक्ट सभा घेतल्या, काही ठिकाणी इनडायरेक्ट बैठका घेतल्या. निवडणुकी दरम्यान आम्ही रात्रभर फिरालो, आम्ही रात्री 1-2 तास सुद्धा झोपलो नाही. ही आमची मेहनत आहे. कोणी मानू अथवा नाही मानू, ओबीसी फॅक्टर चालला आणि भविष्यातही चालेल. आमच्या ओबीसींच्या मताकडे इग्नोर करणारा पृथ्वीराज बाबा चव्हाण पराभूत झाला, आमच्या ओबीसींच्या मताकडे इग्नोर करणारा राजेश टोपे पराभूत झाला, आमच्या मतांकडे इग्नोर करणारा शरदचंद्रजी पवारांचा पक्ष घरी बसला. त्यामुळं रोहित पवार आपलं टार्गेट होतं, थोडी कसर राहिली, रोहित पवार पराभूत व्हायला हवे होते, परंतु आमच्या राम शिंदेची झोडी थोडी कमकुवत निघाली. त्यांची झोडी मजबूत असती ना, आम्ही रोहित पवारला 10-15 हजार मताच्या फरकानं आम्ही पराभूत केला असतं. परंतु आमची झोळी कारणीभूत ठरली. रोहित पवाराचं काम वगैरे नाही, रोहित पवाराचा जजबा नाही, तर आमची झोळी फाटकी होती म्हणून आम्ही तिथं विजय काढू शकलो नाही. नाहीतर 10 ते 15 हजार मतांच्या फरकानं आमची कर्जत जामखेडची सीट निवडून आली असती. कडा आष्टी परिसरातील वंजारी बेल्ट मी जवळजवळ कव्हर केलेला होता. इकडं धनगर समाजाच्या वाड्या वस्त्यावर मी 2 जर बैठका घेतल्या असत्या तर राम शिंदे 10 ते 15 हजार मताच्या फरकानं निवडून आले असते. काय चुकलं नेमकं कर्जत जामखेडमध्ये? मी सांगितलं ना, राम शिंदेची जोडी फाटकी होती. म्हणजे नेमकं काय? राम शिंदे प्रोफेशनल आहेत. राम शिंदे आमच्या वाड्या वस्त्यावर शेतकऱ्यांच्या ग्रामीण भागातल्या मेंढपाळाच्या खांद्यावर हात ठेवून तू लढ असं म्हणणारे राम शिंदे नाही. त्यांचा प्रोफेशनलिझम नडलाय त्यांना. राम शिंदेनी गेल्या 6 महिन्यात मला कधी एक साधा कॉल सुद्धा केलेला नाही. मी मोठा आहे म्हणून मला कॉल करा असं नाही माझं म्हणणं, पण कधीतरी कुठेतरी आडवं उभं आलं तर तरीही मी कडा आष्टी परिसरामधल्या सकाळच्या 8 वाजता माझी आष्टीला मिरवणूक निघालेली होती. अरे पब्लिकचा काय म्हणणं आहे तेवढं तरी ऐका, नका लक्ष्मण आखीला तुम्ही किंमत देऊ. खरं तर राम शिंदे साहेबांनी थोडीशी एक लिबरल भूमिका घेतली असते ना, राम शिंदे 10 ते 15 हजार मताच्या फरकाने निवडला. कोण रोहित पवार? काय संबंध रोहित पवारचा? आमच्या वाड्यावस्त्यांनी ठरवलेलं होतं की याला पाडायचं, पण आमची झोळी फाटकी होती शिंदे सरांची. ही झोळी अजून थोडी मजबूत असती ना, 15,000 मतानं आम्ही निवडून आलो असतो. राम शिंदेंनी आपल्या लोकांना, म्हणजे ते ज्या समाजातून येतात किंवा ओबीसी समाजातून येतात, त्यांनी ओबीसी मराठा होऊ नये या भूमिकेपासून ते थोडे सावध राहिले, त्यांना फटका बसला. तुम्हाला मतं दिली का राम शिंदे सर? कोणी करा ना अनालिसिस, बूथ वाईज, गाव वाईज. राम शिंदे सर अरे ठोस भूमिका घ्या गोपीनाथराव मुंडेप्रमाणे. त्यांनी पक्ष पार्टी कुणाला काय वाटेल कधी बघितलं नाही. जातनिहाय जनगणनेसाठी संसदेला घेराव घालणाऱ्या रामविलास पासवान, लालू प्रसाद यादवांच्या बरोबरीनं माझे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे उतरले. भाजपचा राष्ट्रीय नेता. ही ठाम भूमिका पाहिजे. माणसांच्या मनात संभ्रम नाही पाहिजे. तुम्ही नेते आहात आणि तुम्ही नेते असल्यानंतर लोकांच्या मनात जर अडचण असेल, संभ्रम असेल, तो संभ्रम दूर कुणी करायचा? बरं, जो दूर करतोय त्याला तरी किमान बोलायचं. त्यामुळं खरं तर तो विजय आमचा ओबीसीचा झालेला आहे तिथं. ठीक आहे, इट्स ओके, रिझल्ट त्यांच्याकडे आहे. तुम्ही या निवडणुकीत सतत ओबीसी फॅक्टर बोलताय, पण या निवडणुकीत मराठा मतदान खूप गेम चेंजर ठरलंय. मराठा मतदारांनी जरांगे काय म्हणतात त्याकडे साफ दुर्लक्ष करून त्यांना हवं तो नेता निवडला त्यांच्या मतदारसंघामध्ये. या गोष्टीमुळे मराठा समाजही कौतुकास पात्र नाहीये. तुम्ही सतत ओबीसी नाही, तसं मी म्हणणार नाही. याला जबाबदार त्या मतदारसंघातले उमेदवार आहेत.
उमेदवार आणि एकनाथराव शिंदे साहेबांनी 10% SC-BCचा घेतलेला निर्णय, लाडकी बहीण योजना आणि त्या मतदारसंघामधल्या त्या उमेदवारांची एकूण यंत्रणा आणि ओबीसींच्या मनामधली चीड, असं एकेरी दुहेरी तिहेरी नाही, अशी 4-5 बाजूनं हा फॅक्टर मजबूत झाला आणि तो निवडून आला. हे खरी फॅक्ट आहे. पण मराठा मतांशिवाय कुठलाच उमेदवार निवडून येऊ शकत नाही. मराठा असं नाही, मग ओबीसी मतांशिवाय पण कुठला निवडणूक लढू शकत नाही ना. तुम्ही 50-60% लोकसंख्येला कशा काय इग्नोर करताय? जसा मराठा मतांची गरज आहे तशीच ओबीसींच्या मतांची पण गरज आहे ना. नक्की हीच बेरीज माझ्या महाराष्ट्रात झाली ना. नक्की जातीय भूमिका घेणाऱ्या जरांगेला पाठिंबा देणारे खड्यासारखे बाजूला गेले ना. त्यामुळे महाराष्ट्राला हे अपेक्षित नाही. देवेंद्र फडणवीसांनी 1 लाख मराठा तरुणांना जर रोजगार उपलब्ध करून दिला असेल तर ते मराठ्यांची शत्रू कसे? त्यामुळं त्यांनी जो एक साप म्हणून भुई बडवण्याचा प्रकार केला जरांगेनी, त्याला जनतेनं सनसनीत चपराक दिलेली आहे. मला आष्टी मतदारसंघाविषयी विचारायचं आहे. तिथे सुरेश धस यांनी तुमच्यावर एक गोंडसबाळ असा एक टिप्पणी केली होती. तो टोमणा नेमका कोणाला होता? त्यांनी नाव घेतलंय, कुणाला काय नावच घेतलंय त्यांनी माझं. तो कशामुळे होता? नाही, विषय असा आहे की सुरेश धसांच्या मतदारसंघामध्ये मी त्यांची एकही मागणी असताना मी तिथं सभा घेतली नाही किंवा तिथं जाऊन त्यांच्या विरोधामध्ये मी कुठलीही टीका टिप्पणी केलेली नाही. सुरेश धस नावाचा माणसाचं मी नाव सुद्धा माझ्या तोंडात कधी घेतलं नाही. पण विजयी झालेला उमेदवार ज्यावेळी टीका करतो आणि तोही पंकजाताईंनी त्यांच्यासाठी सभा घेतलेत, मग पंकजाताईंनी सभा घेऊनही जर पंकजाताईंवर टीका करत असेल तर तूही मग लोकसभेला पंकजाताईंच्या प्रचारात होतास ना. मग त्यावेळी पंकजाताई तुला असं बोलल्या का? पराभूत होऊन आमच्या पंकजाताई सुसंस्कृत त्यांना एका शब्दानं बोलल्या का? उलट तुमच्या सभांना आल्या. त्याचं तुम्ही फेड अशी करताय. अरे हरलेला माणूस एखादा नैराश्यातून एखादं वाक्य बोलू शकतो, पण तू तर जिंकला होता. तू तर म्हणतो की 85% धनगरांनी मला मतदान दिलंय, मग लक्ष्मण हाकेवर टीका करायची तुझी काय आवश्यकता होती? मी सभा तर घेतली होती का तिथं? आणि काल परवा एका कार्यकर्त्याला त्यांनी काहीतरी बोललेत, तो शेंडगे नावाचा कोणतरी गाव लेवलचा कार्यकर्ता, तो म्हणला की हाकेनी आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघ काय इकडं फिरू देणार नाही. मी परवाच तिकडं आष्टीला येतोय. त्या कार्यकर्त्याला माझं म्हणणं आहे, तुझं माझं भांडण नाही, पण तू ज्याच्या जीवावर भांडतोयस ना त्याला कुठेही आडवा घेऊन ये. मी परवा दिवशी आष्टीला येतोय, पाटोद्याला येतोय, ये घेऊन मी आहे तू ये, बघू तुझी काय दहशत आहे काय दादागिरी आहे तिथं. अरे गुलामी करायची कुठं गाव लेवलच्या पदावरती, सरपंच पदासाठी मला पंचायती केलं आणि अमक्याला ह्याव केलं ना अमक्याला ती संधी दिली, तमक्याला डायरेक्टर केलं. कायदा काय पंचायतीत लिहिला जातो का? कोण शेंडगे फुटकाळ नावाचा कोणतरी कार्यकर्ता आहे, त्याला सांगा कायदा महाराष्ट्राच्या विधानसभेत लिहिला जातो का? रे शेंडगे तू कर ना मागणी त्याच्याकडं की आम्हाला आमदार व्हायचंय, आमचा आमदार झाला पाहिजे, आणि धस तू आमचा प्रचार कर. अरे शेंडग्या तू गुलामी जरा मापात कर. गुलामीचं काय समर्थन करतोयस? लक्ष्मण आखे परवा दिवशी आष्टी पाटोदा शिरूरमध्ये, तुझ्यात तर दम नाही, तू घेऊन ये तुझ्या धसाला तिथं, बघू कुणाची इथं काय आहे ते. त्यामुळे हे असल्या गोष्टीत पडू नये आणि चॅलेंजची भाषा करू नये. याच्या बापाची जागीर आहे का? आष्टी पाटोदा शिरूर फिरकू देणार नाही. ये आडवा, येतोय मी परवा दिवशी आष्टीला. त्या मतदारसंघात तुम्ही सगळीकडे ओबीसी फॅक्टर चालला चर्चा करताय, पण त्या मतदारसंघात ओबीसी फॅक्टर का फेल झाला? भीमराव धोंडे यांना फक्त 62,000 मतं पडली आहेत, सुरेश धस 80,000 निवडून आले. नाही, विषय असा होता की आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघामध्ये खरं तर ओबीसींच्या मनामध्ये ओबीसी फॅक्टरच चालणार होता. मला खूप गावोगाववरून मला कॉल येत होते, परंतु एक वरिष्ठ पातळीवरती काही गोष्टी ठरलेल्या होत्या आणि एक जुना माणूस आहे, जाणता माणूस आहे, धोंडे साहेबांसारखा अनुभवी माणूस आहे, आणि त्या अनुभवी माणसाला अनेक निवडणुका जिंकण्याचा हारण्याचा अनुभव आहे. त्यामुळे त्यांच्या एकूण प्रोग्राममध्ये आपण कुठं हस्तक्षेप करायचा नाही अशी आमची भूमिका होती. आणि ओबीसींना आम्ही आमच्या एक गेवराईची सभा महाराष्ट्रात फक्त गेवराई बीड जिल्ह्यापुरती नाही राहिली, ती सभा महाराष्ट्रातल्या अनेक विधानसभा मतदारसंघापर्यंत गेली. 2-2.5 हजार काटावरचे उमेदवार आमचे धपाधप 10-15 हजार मताच्या फरकाने निवडून आले. जिथं कधीच ओबीसीचा उमेदवार निवडून येत नाही तिथं ओबीसीची माणसं निवडून आलेली आहेत. आणि याचा टक्का आम्ही वाढवण्यात यशस्वी झालोय. आम्ही रिझल्टमध्ये हा टक्का वाढवलेला आहे. आम्ही आमच्या ओबीसींच्या आमदारांची संख्या वाढवलेली आहे. त्यामुळं कुणी काही म्हणू, ओबीसीचा रिझल्ट हा रिझल्टच आहे. तुम्ही ऑनलाईन बघू शकता. आम्ही खोटं तर जरांगेसारखं बोलणार नाही. 205 आमदार निवडून आले. कुठं 205 आमदार निवडून आले? 112 आमदार निवडून आलेत. त्यामुळे जरांगेंना तुम्ही सांगा, मेसेज पाठवा की 205 नाही म्हणून 112 आलेत. कधी हा निच्चांकी आकडा आहे म्हणून सांगा.
आमचा काही कुठल्या जातीविरुद्ध किंवा आमच्या मराठा बांधवाविरुद्ध किंवा निवडून आलेल्या माणसांविरुद्ध आमचा जातीय विद्वेषानं नाही बोलत आम्ही हे, पण आम्ही ओबीसीचा टक्का वाढवण्यात यशस्वी झालोय हे मात्र आम्ही ठामपणे सांगू. मी भीमराव धोंडे यांची जेव्हा मुलाखत केली तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं, म्हणजे सुरेश धसांच्या स्टेटमेंटवरती, की उलट पंकजा त्यांच्या सभांमुळेच मी पडलोय, त्याच्यामुळे धसांनी जे स्टेटमेंट केलं त्याने ते सुद्धा सरप्राईज होते. मला एका सरपंचाचा फोन आला, वंजारी समाजाचा सरपंच होता. पंकजाताईंची सभा झाल्यानंतर तो त्या सरपंचाच्या आईनं, वयोवृद्ध आईनं सांगितलं की अरे पंकजाताई तर इथं प्रचाराला येऊन गेलेत, मी कमळाला चिन्ह करणार, कमळ चिन्हालाच मतदान करणार, आणि तू काय लागलास सांगायला. पंकजाताईंनी काल सभा घेतल्या. म्हणजे गावातल्या वयोवृद्ध माणसांनी सुद्धा त्यांच्या मुलांचं ऐकलं नाही, उलट त्यांनी धसालाच मतदान केलंय. आणि धसाला म्हणावं वंजारी समाजाच्या गावात, धनगर समाजाच्या गावात जाऊया आपण ओबीसींच्या वाड्या वस्त्यावर, आणि तिथलं मतदान तुला जास्त झालं हे मी तुला दाखवून देतो. मग एवढं सरळ सरळ असताना त्या माणसांच्या नेतृत्वांच्या विरोधात तू बोलतो, म्हणजे थोडंसं पॉलिटिकली हा अनमेच्युअर माणूस दिसतो. कुठं काय बोलावं ह्याची अक्कल या माणसाला कमी दिलेली आहे असं मला वाटतंय. जरांगेंनी जे ठरवले ते उमेदवार या निवडणुकीत काय पडले नाही, पण तुम्ही ठरवले त्यातले काही पडले, म्हणजे नाही सर्वच पडले. 9 उमेदवार आम्ही उभे केलेले होते. या 9 उमेदवार, काही 2-3 ठिकाणी आम्ही पाठिंबा दिलेला होता. या 9 उमेदवारांमुळे आम्ही तिथलं गणित बदललेलं आहे. कोणकोणते मतदार सांगतो. 1 नंबरला राजेश टोपेंचा मतदारसंघ. राजेश टोपेंचा मतदारसंघ, जिथं जरांगेचं आंदोलन झालं, जिथं आमचं आंदोलन झालं, तिथं आम्ही गेल्या 2 महिन्यापासून सांगत होतो की आम्ही राजेश टोपेंचा पराभव करणार. तिथं आम्ही आमचा स्वतःचा उमेदवार उभा केला. बैराम तात्या खटके यांच्या मंडळींना आम्ही तिथं उभं केलं, लोकवर्गणीतून उभं केलं. आम्ही सभा घेतल्या, तिथं आमच्या उमेदवाराला 21,000 मतं पडलेले. आणि राजेश टोपे नावाचा 25 वर्षाची सत्ता असणारा माणूस 2500 मतांना पराभूत झाला. आमचा दुसरा उमेदवार गेवराईला आमच्या उमेदवाराला 32,000 मतं पडलेले आहेत. किती हजार? 32,000, जिथं मी सभा घेतली. माजलगाव, जिथं आम्ही पाठिंबा दिला, तिथल्या आमच्या उमेदवाराला 36,000 मतं पडलेले आहेत. माजलगाव झाल्यानंतर आम्ही अहमदपूर चाकूर, आम्ही ज्या उमेदवाराला पाठिंबा दिला, सभा घेतल्या, त्या उमेदवाराला 63,000 मतं पडलेले आहेत. आता लोहा कंदार, तिथं आमचे चंद्रसेन सुरणार होते, तिथं आमच्या उमेदवाराला 29,000 मतं पडलेले आहेत. परत आमचा तुळजापूरला एक माझे माता भगिनी डॉक्टर असणारी एक महिला उभी होती, तर त्या मुलीला, त्या डॉक्टरांना 11,000 मतं पडलेले आहेत. परत आम्ही भूम परांड्याला एक मातंग समाजातला प्रवीण रणबागुल नावाचा एक उमेदवार उभा केला होता, त्याला 11,000 मतं पडलेले आहेत. मग त्या तानाजी सावंतांचं मत निवडून येण्याचं लीड बघा किती आहे, आणि आमच्या उमेदवाराची मतं बघा. त्यामुळं आम्ही गेम चेंजर ठरलेले आहोत. आणि उर्वरित ठिकाणी आम्ही जाहीर भूमिका घेतलेली होती की दगडापेक्षा वीट मऊ म्हणून महायुतीच्या बाजूने ठामपणे उभा राहा, तुतारी बायकॉट, तुतारीला मतदान करायचं नाही, ही आमची जाहीर भूमिका होती. आणि त्याला ओबीसीनी भरभरून प्रतिसाद दिलाय. आणि आम्ही कुठल्याही अनालिसिसला, कुठल्याही निष्कर्ष जर आपण संशोधन करायला आम्ही तयार आहोत, आणि आम्ही हे प्रूव्ह करून दाखवू. तर लक्ष्मण हाके यांनी या विधानसभेच्या निकालानंतर ज्या वेगवेगळ्या मतदारसंघातली जी गणितं होती ती सांगितली. बीड जिल्ह्यातल्या घडामोडीवर ते बोलले. या सगळ्या घडामोडी तुम्ही ऐकल्यात. तुमची मतं कमेंटमध्ये जरूर व्यक्त करा. हे चॅनल जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब बटन दाबा. पुन्हा भेटूया नव्या व्हिडिओत.